सर्वात प्रथम सावित्रीबाई फुले जयंती या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या पण सर्वांना हार्दिक शुभेच्छा। नवीन वर्षाच्या पर्वावर पहिला कार्यक्रम आमचा सावित्रीबाई फुले जयंतीने आम्ही सुरुवात करत आहे। हे आमच्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे। पण त्याचप्रमाणे आम्ही मागील कित्येक वर्षापासून सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न मिळावं म्हणून प्रयत्न करत आहेत, पण कुठलीही सरकार ही सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेत आपण त्यांना भारतरत्न देण्यासाठी इच्छुक नाही आहे, त्यांना इंटरेस्ट नाही आहे असं दिसतंय। कारण इथे कलाकारांना जे पैसे घेऊन कामं करणारे, पैसे घेऊन गाणे म्हणणारे, पैसे घेऊन क्रिकेट खेळणारे लोकांना इथं भारतरत्न दिल्या जातात। भारतरत्न म्हणजे आज प्रसादासारखं झालेलं आहे, त्याचं वाटप करत आहे। जो सरकारची जी हुजुरी करत आहेत त्यांना भारतरत्न देण्यात येत आहेत। आज 3 जानेवारी आम्ही महात्मा ज्योतिराव फुले आणि माता सावित्रीबाई फुले यांना आम्ही शिक्षण म्हणजे एक शिक्षण पहिली या देशात महिलांना शिक्षणाची शाळा ही सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी या देशामध्ये ज्या काळात पीडित, शोषित, वंचित, अस्पृश्य यांना शिक्षणाच्या काही सोयी नव्हत्या, शाळेत जाण्याची परवानगी नव्हती किंवा शाळासुद्धा नव्हत्या, अशा परिस्थितीमध्ये सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी या पीडित वर्गासाठी या भारत देशात पहिली शाळा काढली आणि शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली। त्या शिक्षणाचं महत्त्व कसं, किती मोठं महत्त्व आहे हे बाबासाहेब आंबेडकरांनी हेरलं आणि त्यांनी शिक्षणाला हे वाघिणीचं दूध असं संबोधलं। म्हणजे शिक्षण किती महत्त्वपूर्ण आहे आपल्या समाजासाठी हे लक्षात येते। परंतु आज ते शिक्षणाचं महत्त्व ह्या मनुवादी प्रवृत्तीच्या सरकारनं कमी करून टाकलं। 3 जानेवारी आज या देशातली प्रथम शिक्षिका, प्रथम अध्यापिका, जिने या देशातल्या महिलांकरिता, शूद्र अतिशूद्रांकरिता सगळ्यात प्रथम या पुण्यामध्ये जिथं त्या राहायच्या तिथं सगळ्यात प्रथम शाळा पहिली काढणारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जिने या देशामध्ये शिक्षणाची सुरुवात केली आणि त्याच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेला आजपर्यंत भारत देशामध्ये भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही आहे। बहुजन समाज पार्टीच्या वतीनं आमची अशी मागणी आहे की क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जी प्रथम शिक्षिका आहे, त्याचप्रकारे महात्मा ज्योतिबा फुले जे की सामाजिक क्रांतीचे अग्रदूत आणि पितामह, या दोन्ही फुले दंपतींना भारतरत्न मिळाला पाहिजे। महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे जे साहित्य आहे ते संपूर्णतः भारतामध्ये भारत देशानं प्रकाशित करायला पाहिजे। येणाऱ्या पिढीला क्रांतिज्योती सावित्रीबाई कळायला पाहिजे, याकरिता बहुजन समाज पार्टी संघर्ष करत आहे। मागच्या कित्येक वर्षापासून आमची मांग आहे की क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले त्याचप्रकारे महात्मा ज्योतिबा फुले यांना भारतरत्न देण्यात यावं आणि भारतरत्नाने या देशामध्ये त्यांना नवाजत यावं। त्याचप्रकारे फातिमा बी ज्या मुस्लिम समाजाच्या प्रथम शिक्षिका होत्या, त्यांच्याकरिता त्यांच्याही आज आम्ही या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्तानं त्यांनाही शतशत नमन करतो की मुस्लिम समाजामध्ये सर्वप्रथम फातिमा बेगम या शिक्षिका बनल्या आणि त्यानंतर या देशामध्ये शिक्षणाची सुरुवात झाली।